जय जय रघुवीर समर्थ. चुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्मा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे. आपत्या परिपाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 13, समास 6, लघुबोध. हा लघुबोध नाव जरी लघु असलं तरी त्याचा गरिमा फार मोठा आहे. थोडक्यात सांगितलेलं आहे म्हणून लघुबोध असं नाव आहे, पण आशय खूप मोठा आहे. पंचतत्व जी आहेत त्यांचा विचार समर्थांनी इथं आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि यात शाश्वत काय आहे हे पहा असं समर्थ म्हणतात. पंचभूतांचा विचार नावरूप सारासार, तोची बोलिला निर्धार सावधायका. कोणती पंचभूत आहेत तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. आता त्यांचं स्वरूप काय आहे? पृथ्वी म्हणजे धरणी ही जी आपल्याला धारण करते ती पृथ्वी म्हणजे कठीण पदार्थ असणार आहे. आप म्हणजे पाणी आहे. तेज म्हणजे अग्नी, तरणी, अग्नी आणि सूर्य आदिक या सर्व वस्तू सतेजादिक असणाऱ्या. वायू हा वारा आहे आणि आकाश सगळीकडे पसरलेलं आहे. असं हे या पलीकडे 6वी कुठली गोष्ट नाही आहे या सृष्टीमध्ये. मग असं असताना या सगळ्यांमध्ये काय शाश्वत आहे याचा साधक अभ्यास करतो आणि ते तपासायला लागतो. ज्याप्रमाणे एखादशी चाचपलं की भात शिजलाय की नाही हे कळतं, त्याप्रमाणे तत्वाने हे जर ओळखलं तर यातलं सत्य काय आहे हे आपल्या लक्षात येतं. पृथ्वीचा विचार केला तर काय, पृथ्वी निर्माण होते, काही वेळ राहते, नष्ट होते. हे आपल्याला माहिती आहे. सृष्टीमध्ये हे चालू असतं. एखाद्याने घर बांधलं, दुसऱ्याने बुलडोझरने पाडलं. निर्माण झालं, नष्ट झालं. उत्पन्न झालं, नष्ट झालं. अनिश्चितता आहे. त्यामुळं म्हणून रचते ते खचते, जे उत्पन्न होतं ते नष्ट केलं जातं. आता पाणी असतं, ते येतं, पाऊस पडला, धो 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 धो, पाणी साठलं, पाणी आलं पाणी आलं पाणी आलं सगळे म्हणतात. भरपूर ऊन पडल्यानंतर पाणी उडून गेलं, म्हणजे हेही स्थिर नाहीये. तेज प्रकट होतं, नष्ट होतं, हे आपण पाहतो. आणि अवकाश नाममात्र आहे, तेही विचारिता न राहे. विचार केला तर अवकाश सुद्धा अवकाश या स्थितीमध्ये राहत नाही. त्याचं विवरण समर्थांनी पुढं जास्त छान पद्धतीनं केलेलं आहे. पण नाममात्र आहे याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये उपाधी आहे, ते दोनपणानं दिसतं. म्हणून ती उपाधी दोनपणानं दाखवणारी, म्हणून आकाशाचं आकाशपण आहे. ती गेली की आकाशाचं आकाशपण निघून जात, म्हणून ते सुद्धा नाशिवंत म्हटलेलं आहे. तर हे समजायला थोडं कठीण असलं तर विचार नीट केला तर कळतं की आकाश सुद्धा कसं नष्ट होतं. कारण आकाशाचं नष्ट काय करणार तुम्ही? आकाशाचं आकाश पण नष्ट होतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण ते द्वैतात असल्यामुळं ते द्वैत नष्ट झालं की आकाश पण नष्ट होतं. हे नीट समजून घ्यायला हवं. अशा प्रकारे हे 5ही महाभूत नाशिवंत आहेत. हा अगदी निश्चित निर्धार आहे. शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. मात्र जो शाश्वत आहे, कुठल्याही उपाधींच्या पलीकड आहे, असा जो आत्मा आहे हा मात्र काय आहे? निराकार आहे. आणि तोच एकमेव सत्य आहे. तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने विण आकळेना. म्हणून या संतजना विचारावे. ज्यांनी तो आत्मा जाणलेला आहे तेच आपल्याला सांगू शकतात की त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं. बाकी कोणीही तुम्हाला सांगू शकत नाही. हजारो पुस्तकं वाचाल, ग्रंथ वाचाल, स्वतःच्या हिकमतीवर साधना करण्याचा प्रयत्न कराल, पण संतांच्या कृपेशिवाय
त्या आत्म्याचं दर्शन होणार नाही. हे सर्व करायचं नाही असं नाही, ते तुम्ही करता हे पाहून संतांना तुमच्याबद्दल कणव निर्माण होईल आणि ते तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतील. नाहीतर मग या ग्रंथांच्या अभ्यासाचा उपयोग काय आहे? तो अभ्यास चालू ठेवायचा, पण त्या अभ्यासानं ते साधणार नाही हे मात्र लक्षात ठेवायचं. संतांची कृपाच हे मला साधून देणार आहे हे लक्षात ठेवायचं. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार, निराकार आणि आकार विवेके ओळखावा. म्हणून जो निराकार आहे तो विवेकानंच ओळखता येतो. आकार तर काय डोळेही पाहू शकतात, पण तो निराकार जो आहे आत्मा तो ओळखायचा. याचा अर्थ त्याच्याशी तद्रूप व्हायचं हाच अर्थ आहे. कारण निराकार हेच नित्य आहे, आकार हा अनित्य आहे. म्हणून नित्यानित्य विवेक याला म्हणतात. आत्मा हा नित्य आहे आणि अनात्मा हा अनित्य आहे. याला नित्यानित्य विवेक असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. सारामध्ये असार भासायला लागतं आणि असारामध्ये सार सुद्धा भासायला लागतं. सारासार विचार शोधून पाहावा. मग सार काय आणि असार काय हे नीट शोधून पाहावं. सार परब्रह्म आहे, त्याच्यात सृष्टी असार भासायला लागते असं संत सांगतात. आणि असार असणाऱ्या सृष्टीमध्ये साधना करता करता साररूप परब्रह्म सुद्धा भासायला लागतं असं साधक सांगतात. म्हणून दोन्ही बाजू सत्य आहेत. कुठल्या दिशेनं तुम्ही पाहता त्याच्यात आहे. तत्वतः सार परब्रह्मात असार सृष्टी दिसतीये आणि साधनेच्या अंगानं बघितलं तर साधना करता करता असार सृष्टीमध्ये तो परमात्मा आपल्याला दिसायला लागतो, म्हणजे सार दिसायला लागतो. अशी ही फार गंमत आहे. म्हणून समर्थ इथं काय म्हणतात की सारी भासे असार आणि असारी भासे सार, सारासार विचार शोधून पाहावा. म्हणून इथं शोध घेता आला पाहिजे आणि ती शोध घेण्याची दृष्टी आपली विकसित झालेली पाहिजे. ती जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत आपण काय शोधायचं आणि कुठं शोधायचं हेच आम्हाला कळणार नाहीये. म्हणून हा विचार नीट करावा असं समर्थ सांगतात. हे पंचभौतिक सर्व खोटं आहे आणि ते अनेकत्वानं भासणार आहे, पण आत्मा मात्र एकरूप असून तो सर्वांना व्यापून आहे. चहुभूतांमध्ये गगन तैसे गगनी असे सघन, निहटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू. नीट जर विचार केला तर आकाश आणि वस्तू म्हणजे सद्वस्तू म्हणजेच परब्रह्म हे एकमेकांना उपमा देण्यास योग्य आहे. कारण आकाशामध्ये सर्व व्यापकत्व आहे आणि परब्रह्मामध्ये सुद्धा सर्व व्यापकत्व आहे. आणि त्या दृष्टीनं एकमेकांसाठी ह्या उपमा उचित ठरतायत. निहटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू. म्हणून गगन सदृशम असं म्हटलेलं आहे भगवंताला. खम ब्रह्म असं श्रुतींनी म्हटलेलं आहे. ख म्हणजे आकाश. त्यामुळं सगळ्यात जवळ आकाश आहे. नभासारी खे रूपया राघवाचे मनाच्या श्लोकात आलेलं आहे. त्यामुळं आकाशाची तुलना प्रत्येक वेळेला उपमा ही परब्रह्मासाठी दिली जाते. उपाधी योग्याची आकाश. बघा, आकाश आणि परब्रह्म सारखे कसे आहेत? परब्रह्माला द्वैताची उपाधी आली की ते आकाश आहे आणि आकाशाची द्वैताची उपाधी गेली की ते परब्रह्म आहे. मग द्वैत कोणतं? आकाशाला मी पाहू शकतो, बरोबर ना? तद्रूप न होता मी माझी जाणीव आकाशाशी तद्रूप न करता सुद्धा मी हे आकाश आहे असं पाहू शकतो, अनुभवू शकतो. परब्रह्माच्या बाबतीमध्ये तद्रूपतेशिवाय त्याचा अनुभव येत नाही. तिथं द्वैत चालतच नाही. पण आकाशामध्ये चालतं. उपाधी कोणती आहे? शून्यत्वाची उपाधी आहे, अज्ञानाची उपाधी आहे, व्यापकत्वाची उपाधी आहे. सर्वांना व्यापणारं ते आकाश ही व्यापकत्वाची उपाधी आहे. ह्या सर्व उपाधी नष्ट झाल्या की जे उरलं ते परब्रह्म आहे. म्हणून उपाधी योगेची आकाश. उपाधीचा योग झाला की त्याला आकाश म्हणतात. उपाधी नसता निराभास. उपाधी नाहीये, शून्यत्वाची उपाधी नाहीये म्हणजे अज्ञानाची उपाधी नाहीये आणि व्यापकत्वाची उपाधी नाहीये. व्यापक म्हणजे
व्याप्य वस्तू किंवा ब्रह्मांड धरा, त्याला व्यापणारा आकाश धरा, तर ब्रह्मांड नावाची गोष्टच नाहीये. मग त्याला आकाश तरी कसं म्हणणार? जे उरलं त्याला ते परब्रह्म आहे, कारण त्याला उपाधी शिल्लक राहिलेली नाही. म्हणून ते निराभास आहे. निराभास ते अविनाश तैसे गगन. आता असो हे विवंचना, परंतु जे पाहता नासेना ते गे त्याची अनुमाना विवेके आणावे. म्हणून ते परब्रह्म कसं आहे की ज्याचा विनाश होऊ शकत नाही, ज्याला कोणी नष्ट करू शकत नाही. तुम्ही तुमच्या चिंतनानं शून्यापर्यंत जाता, शून्याचाही निराश करता. आता त्याच्या पलीकडे जे आहे तिथं तुम्ही तद्रुपत्वानं गेल्यामुळं त्याचा निराश करता येत नाही. हे नाही म्हणत काहीच शिल्लक नाही, पण काहीच शिल्लक नाही हे म्हणणारा शिल्लक आहे. बरोबर? जल नाही, पृथ्वी नाही, जल नाही, तेज नाही, वायू नाही, बरं आकाश नाही. आता काय नाही आहे? तो काय नाही सांगायला काहीच नाही. आता काय नाही सांगणार? काहीच नाही म्हणणारा कोणतरी शिल्लक आहे की नाही? आता तोही जर शिल्लक राहिला नाही, काय आहे सांगायला आणि काय नाही सांगायला, तोही जर शिल्लक राहिला नाही, तर जे राहील त्याचा नाश कोण करेल? त्याचा नाश कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून ते अविनाश आहे आणि ते परब्रह्म आहे. हे नीट लक्षात, ही प्रोसेस नीट लक्षात घ्यायला पाहिजे, तरच या ज्ञानमार्गातून आपल्याला साधना करता येईल. अन्यथा सगुणाची उपासना करणं हेच उचित आहे. पण हे नीट समजलं पाहिजे. आणि म्हणून इथं समर्थांनी म्हटलेलं आहे, हे विवेकाने अनुमानाला आणा आणि समजून घ्या. परमात्मा तो निराकार आहे. जाणीचे हे विचार सार आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. परमात्मा निर्विकार आहे, तो सार आहे. ठीक आहे, आता मी कोण आहे हेही समजून घ्यायला हवं. परमात्मा आहे आणि मी पण आहे, मला मीपणाचा अनुभव आहे. मी कोण आहे हे आता समजून घ्या. देहास अंत येता वायो जातो तत्वता, हे लटिके म्हणाल तरी आता श्वासोच्छ्वास धरावा. वारा चालू आहे, श्वासोच्छ्वास चालू आहे म्हणून मी जिवंत आहे. नाहीतर मग तुम्ही श्वास अडकून बघा काय अनुभव आलाय. तर समर्थ म्हणतात माणूस नक्की मरणार आहे जर त्यांनी श्वास घेतला नाही तर. आणि म्हणून जे पडून राहील त्याला मढ असं म्हणतात, शव म्हणतात. ते जे शव आहे त्याच्यात काहीच कर्तृत्व नाही, ते तसंच पडून राहतं. त्यामुळं देहाच्या साह्यानं वायू कार्य करतो, वायूच्या साह्यानं देह कार्य करतो. एकमेकांशिवाय त्यांचं कार्य होत नाही. म्हणून नीट लक्षात घेतलं, हे उदाहरण देऊन समर्थ आपल्याला सांगतात, वरवर पाहिलं तर तो माणूस दिसतो, तत्वानं पाहिलं तर काहीच नाहीये, फक्त परब्रह्मच आहे. माणूस दिसतो, पशु दिसतो, अमुक दिसतो, तमुक दिसतो, हे सगळं दिसतं, जीव मात्र. हे वरवर पाहता डोळ्यांना जे बघायची सवय लागली आहे, द्वैत, ते पाहता सगळं हे दिसतं. पण तत्वानं जर पाहिलं, या तत्वाच्या दृष्टीनं पाहिलं, विचार घेता काहीच नसे, अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे. ही अभेद भक्ती आहे, जिथं भेद, जी भक्ती प्राप्त झाल्यामुळं आपल्या दृष्टीला भेद दिसायचा बंद झाला, ती अभेद आहे. अभेद भक्ती त्याला म्हटलेलं आहे. ही अभेद भक्ती ज्याला प्राप्त झाली ना, त्यानं सर्व काही मिळवलं. मी करताय असं लोक म्हणतात, खरं आहे का ते? जर मी करता आहे तर माझ्या मनासारखं सगळं व्हायला पाहिजे. अरे 100 गोष्टी मनाविरुद्ध झाल्यानंतर एक गोष्ट माझ्या मनासारखी होते, मग मी कसला करता? ते काही खरं नाही. करता आपण असे म्हणावे तरी आपल्या इच्छेसारखे व्हावे, इच्छेसारखे न होता मानावे अवघेच व्हावं. म्हणून मी काही करता हे काही बरोबर नाहीये. मग हे जर सत्य स्वीकारायचं असेल, मी करता नाही, तर पुढचंही सत्य स्वीकारावं लागेल. म्हणून करता नव्हे की आपण, मी काही करता नाहीये, तेथे भोगता कायचा कोण? मग मी भोगता आहे हे तरी कसं काय सत्य? कारण भोग घेण्यासाठीच काहीतरी कर्तृत्व करावं लागतं.
काही कर्तृत्वच करायचं नसेल, म्हणजे काही भोगच घ्यायचा नसतील, तर कोणी कर्तृत्व करेल का? आज जेवण भूकच लागली नाहीये. म्हणजे अन्नाचा भोग मला आज नको आहे, मग मी स्वयंपाक कशाला बनवेन? किंवा कशाला बनवायला सांगेन की माझ्यासाठी बनवा? नाही सांगणार. भोगच घ्यायचा नाहीये तर कार्य कशाला होईल? मग जर कार्य इथे केलेलं नाहीये, याचा अर्थ भोग घेणारा सुद्धा मी नाही आहे, हे लक्षात घ्यायला हवं. ज्याला मी मानतो तो भोग घेणारा नाहीये, भोगता कोणीतरी वेगळाच आहे. म्हणून इथं म्हटलं, म्हणून करता नव्हे की आपण, तेथे भोगता कैचा कोण, हे विचाराचे लक्षण अविचारे न घडे. पण अविचारी सांसारिक माणूस, त्याला हे काही कळत नाही. तो म्हणतो तुमचं दासबोध चालू द्या, आम्ही आमचं जगत राहतो. ही त्याची स्थिती आहे. पण जो विद्वान असतो, जो सूक्ष्म विचार करणारा असतो, तो मात्र इकडं लक्ष पुरवतो. अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. अरे अंधार आणि प्रकाश एक म्हणता येईल का? जसं म्हणता येणार नाही, त्याप्रमाणे अविचार आणि विचार हे एक नाहीत, दोन्ही वेगळे आहेत. म्हणून विकार आणि निर्विकार हे सारखे नाहीत, हे दोन्ही भिन्न आहेत, ते लक्षात घ्यायचं. जेथे नाही विवंचना, तेथे काहीच चालेना, खरे तेची अनुमाना कदा नये. जिथं विचार करण्याची प्रवृत्ती नाहीये, सूक्ष्म विचार करण्याची शक्ती नाहीये, तिथं ह्या ज्ञानाच्या गोष्टी काही चालत नाही, त्याचा अनुभवच येत नाही. आणि आपल्याला सत्य कसं असेल याचा अनुमानच करता येत नाही, ते त्याच्या बुद्धीच्या पलीकडे जातं. म्हणून प्रत्ययास बोलीजे न्याय, अप्रत्यय तो अन्याय, जातांध्यास परीक्षा काय नाना रत्नाची. ज्याप्रमाणे जन्मजात जो अंध आहे, त्याला रत्न दाखवली तर त्याला त्याची परीक्षा करता येणं शक्य नाहीये, त्याचप्रमाणे ज्याला परमार्थामध्ये प्रत्यय आलेला नाहीये, त्याला अचूक ज्ञान साधणार नाही, त्याला परमार्थाबद्दल न्याय करता येणार नाही, तर तो प्रत्यय न आल्यामुळं अन्यायच करेल. म्हणजे परमार्थाचा योग्य मार्ग स्वीकारणार नाही, तो प्रपंचाच्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणून इथं फार सूक्ष्म विचार करण्याचं सामर्थ्य, ते कसब आपल्यामध्ये निर्माण करता आलं पाहिजे, तर आणि तरच ज्ञान मार्गातून पुढे जाता येतं, अन्यथा पुढे जाता येत नाही. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून ज्ञाता धन्य धन्य. ज्याला ज्ञान आहे तोच खरा धन्य. एकदा नाही दोनदा धन्य म्हटलेलं आहे. सर्वार्थानं तोच धन्य आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर सर्व ज्ञान ज्याला प्राप्त झालं तो खरा धन्य आहे. कारण माणसाचा जन्मच परब्रह्माच्या प्राप्तीसाठी आहे. जीवो ब्रह्मैव नापरहा, हे समजून घेण्यासाठीच आहे. आणि म्हणून समर्थ या अप्रतिम समासाचा समारोप करतात आणि म्हणतात, म्हणून ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. त्या परमपुरुषापर्यंत तो पोहोचतो आणि तो स्वतः परमपुरुष बनून जातो. तो परब्रह्म परमात्मा होतो, कारण तो निर्गुणाला अनन्य होतो. अनन्य म्हणजे एकरूप होतो, वेगळेपणानं त्याच्याशी तो राहत नाही, तद्रूप होऊन जातो. आणि हे आत्मनिवेदनाच्या भक्तीनं साध्य होतं. म्हणून सदैव आत्मनिवेदन भक्तीचा अभ्यास करावा, असं समर्थन इथं आपल्याला सांगायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.